युक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरलशब्दगहन प्रक्षालितसकलभूतलकलङ्का मुनिभिरूपास्थिता सरस्वती हर्तो नोदृतम् अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धिकं धर्मसंबन्धकं भव्यजीवमनः प्रतिबोधकारकं मूलाचार प्रदीप नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेवास्तदुत्तरग्रंथकर्तार श्री गंधर्देवः प्रतिगंधर्देवः शेषां वचनुसार मासाद्य आचार्य श्री सकलकृती आचार्य विशिष्टम् इतं शास्त्रं श्री श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमोगनी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जैतुशासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सुमतिसागरं। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं ऋषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तगुणार्णवं। त्रैलोक्यतिलकान् सर्वान् जगन्मङ्गल्यकारिणः लोकोत्तमान् शरण्याश्चार्हत सिद्धान् नमाम्यहम्। जय बोलो अनंत सिद्ध प्रवेश भगवान की, जिनवानी माता की, आचार्य सकल कीर्ति मुनि महाराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी मुनि महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी मुनि महाराज की, शांतमूर्ति वात्सल्यनाथ नगर आचार्य गुरु सन्मति सागर जी मुनि महाराज की, मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रप्रभ सागर जी मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की। काल स्वाध्यायामध्ये आचार्यांनी मूलाचार प्रदीपमध्ये 2346 2347 आदी ह्या गाथा घेतले होते। त्याच्यामध्ये सांगितले होते की जे समस्त परिग्रहाने रहित आहेत, शुद्ध हृदयाला धारण केलेले आहेत आणि जे धीर आहेत, वीर आहेत, असे महामुनिराज आपल्या ध्यानाच्या शुद्धीसाठी असे विशिष्ट स्थानामध्ये, जसे वन आहे, निर्जन स्थान आहे किंवा एखादी मोकळं घर आहे की ज्या घरामध्ये कोणीही राहत नाही, किंवा गुफा आहे, डोंगराची गुफा आहे, किंवा आता वर्तमानामध्ये मंदिराचे गुंफा आदी आहे, अशा एकांत स्थानामध्ये जिथं अन्य कोणाची आवागमन प्रमाण नाही आणि अत्यंत भयंकर असे स्मशानामध्ये जे महामुनिराज ध्यानाच्या सिद्धीसाठी आधी राहत असतात, त्याला वस्तिका शुद्धी असं म्हणलेलं आहे। त्याच्यानंतर परत पुढे सांगत आहेत, वस्तिका शुद्धि के स्वामी कैसे मुनिराज होते हैं। ग्रामे त्रैक महोरात्रम नगरे दिन पंचकम। गाता जास्त आहेत, संग म्हणा। वसतिका प्रासुका वासा विविक्त एकांतवासिन। जे धीरवीर आहेत आणि एकल विहारी करतात, अत्यंत निर्भय आहेत, जो वन में ही निवास करते हैं, अपने शरीर आदि से कभी ममत्व नहीं करते हैं। अशा प्रकारे जे मुनिराज मनाने अतिशय मोठे आहेत, हृदय अतिशय त्यांचं मोठं आहे, जे धीर आहेत, धीरता ज्यांच्यामध्ये आहे, आणि वीर आहेत म्हणजे धाडस ज्यांच्यामध्ये आहे, आणि कुठल्याही संकटाला न भिणारे आणि कुठलेही
भयंकर घटना झाली, संकट आले, त्याच्यामध्ये धाडसानेही राहतात आणि मन चंचल होत नाही. म्हणजे तेवढी मनाचीही स्थिरता आहे आणि निर्भय पण आहेत, भयदायक नाहीत, असे धीरवीर एकलविहारी आहे आणि एकलविहारी करत असतात. आता एकलविहारी करणारे कोण आहेत याचं उदाहरण मागं येऊन गेलेलं आहे की उत्तम जे सहा संहनन आहेत त्यातील उत्तम सुरुवातीचे जे 3 संहनन आहेत असेच एकलविहारी करू शकतात. जे द्वादशांगाचे ज्ञानी आहेत किंवा जे श्रुतामध्ये पारंगत आहेत असेच मुनिराज एकलविहारी करू शकतात. अत्यंत निर्भय हे जे कुठल्याही प्रकारे भयभीत होत नाहीत, कुठल्याही संकटाला भीत नाहीत, जो वन में ही निवास करते हैं, जे जंगलामध्येच निवास करतात. अपने शरीर आदि से कभी ममत्व नहीं करते. शरीराच्यावर कधीही ते ममत्व ठेवत नाहीत. कारण जंगलामध्ये राहत असताना कित्येक वेळेला जंगली पशूंच्या द्वारे खाल्लं जातात, मारलं जातं. ध्यानामध्ये एवढं मग्नता पाहून काही वेळेला हरिण आदी प्राणी जेणेकरून एखादे झाडाचा बुंदाच आहे असं समजून जंगली प्राणी येऊन त्यांना चाडतात, शरीर घर्षण करतात स्वतःची खाज मिटवण्यासाठी. किंवा एखाद्या वेळेला रक्ताच्या किंवा शरीराचा वास आला तर हिंसक प्राणी अशा मुनिराजांना खाल्लं सुद्धा जातात. जसं सुकौशल्य मुनी, सुकुमार मुनी यांना कोल्लिनीने आणि शिवाने पायाच्या बाजूने खाऊ लागले. म्हणून असे जे धीरवीर पुरुष आहेत, महामुनिराज आहेत, असेच मुनिराज जंगलामध्ये निवास करतात आणि ध्यानामध्ये एवढं मग्न असतात किंवा शरीरावर ममत्व एवढंच निस्पृह झालेलं असतात की एखादी शिकारी प्राणी किंवा एखादी हिंसक कुठला तरी शत्रू हिंसा करण्यासाठी, दुःख त्रास देण्यासाठी त्यांच्यावर उपसर्गही करतात. त्यावेळेला शरीराचा ममत्व सोडून त्या उपसर्गाला सहन करतात. जो सर्वत्र विहार करते है, चलता साधू बहता पाणी हमेशा निर्मल होते. सतत विहार करणारे साधू आणि सतत वाहणार पाणी अतिशय शुद्ध असतं. एका ठिकाणी राहिल्यानंतर पाण्यामध्येही वास येतं आणि साधूंच्यामध्येही राग द्वेषरूपी विकारांचा वास येतो. म्हणून सर्वत्र विहार करते हैं, कहीं किसी से रोके नहीं जा सकते. कधी कुणाच्याकडून रोखलं जाऊ शकत नाही. कारण साधूंना कुठलेही बंधन नाही. कशाचं? अमुक ह्या क्षेत्रामध्ये राहायला पाहिजे, अमुक इकडं जायला पाहिजे. हां, उपसर्ग म्हणून कोणतरी एखादी अडवून बांधून ठेवेल. उपसर्ग म्हणून जसं मांगतुंगाचार्यांना उपसर्गाच्या अपेक्षेनं त्यांनासनी 48 कुलपामध्ये ठेवलं. किंवा असे प्रथमांमध्ये कित्येक कथा येतात. दंडक राजाने 500 मुनींना धरून तेलाच्या जसे घाणे असतात तसं 500 मुनींना तेलाच्या घाणीमध्ये घालून त्यांनासनी पिळून काढलं. जसं ऊसाचा रस काढताना घाणीमध्ये घालता आणि रस काढून चोथा फेकून देता, तसं
500 मुनिराजांना घाणीमध्ये घातलं गेलं. एका बाजूला रक्ताचे पाठ वाहत होते, एका बाजूला रक्त, मांस, हाड ढीग पडला होता. परंतु ते उपसर्गाच्या अपेक्षेनं ते रोखलं गेलेलं आहे. परंतु अन्य वेळेला कोणीही साधूला बंधनामध्ये ठेवू शकत नाही. ऐसे मुनी प्रतिदिन भगवान महावीर स्वामी के वचनों में क्रीड़ा करते हुए भयानक गुफाओं में व कंदराओं में ही निवास करते हैं. आणि असेच महामुनिराज ज्यांना कोणीही अडवू शकत नाही, कोणीही हाकलून काढू शकत नाही, कुठल्याही प्रकारचं बंधन आदी असत नाही, असे मुनिराज महावीर भगवंताने सांगितलेल्या दिव्य ध्वनीमध्ये त्यांच्या वचनाला ग्रहण करून आता प्रत्यक्षामध्ये सुद्धा जरी महावीर भगवंतांचं वचन आपल्याला ऐकायला जरी मिळत नसेल, तर परोक्षामध्ये ही जी काही जिनवाणी आहे पूर्वाचार्याने लिपिबद्ध केलेली आहे. आगम, आग म्हणजे आप्त, आप्त म्हणजे अरिहंत भगवान, ग म्हणजे गंधर्व भगवान, गंधर्व मुनिराज, आणि म म्हणजे मुनिराज. अरिहंत भगवंतांनी सांगितलेलं, गंधर्व भगवंतांनी सूत्रामध्ये गुंतलेलं आणि मुनिराजांनी त्या भगवंतांच्या दिव्यध्वनीला लिपिबद्ध केलेलं, अशा आगम ग्रंथांच्याद्वारे आता आपण भगवंतांची वाणी आपण पाहू शकतो. साक्षात काय भगवंतांची वाणी आपण पाहू शकत नाही, परंतु जिनवाणीच्या माध्यमातून परोक्षामध्ये भगवंतांची वाणी आपण ग्रहण करू शकतो. अशा ह्या महावीर भगवंतांच्या वाणीला ग्रहण करून त्यांच्यामध्ये अशा जिनवाणीच्या समुद्रामध्ये क्रीडा करत असताना, त्यामध्ये मग्न होत असताना, अशा या डोंगर, गुफा, जंगल अशा अनेक ठिकाणी, कंदरादी ठिकाणी निवास करत असतात. वे महापुरुष रूपी सिंह आदि या धाडसाने मुनिराज अपने ध्यान की सिद्धि के लिए सिंह, वाघ, सर्प और चोर आदि के द्वारा पुरुष व भयभीत मनुष्यों को अत्यंत भय उत्पन्न करने वाले स्मशान, कंदरा आदि प्रदेशों में धीर वीर महापुरुषों के द्वारा सेवन की हुई वस्तिका को ही सदा सेवन करते हैं. म्हणजे असे महामुनिराज अतिशय ध्यानामध्ये ज्यांची एकाग्रता करून त्या ध्यानाच्या माध्यमातून जे सिद्धी प्राप्त करण्यासाठी म्हणजे मोक्षाची भावना ठेवत आहेत, कर्माची निर्जरा करत आहेत, आणि अशा जंगलामध्ये, डोंगरामध्ये आधी असताना सिंह, वाघ, सर्प किंवा चोर किंवा अनेक हिंसक प्राण्यापासून त्याची भीती सोडून निर्भयपणे सिंहाच्या सारखं विचरण करत असतात, फिरत असतात, विहार करत असतात. आधी अशाद्वारे महामुनिराज कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता भय उत्पन्न होणाऱ्यासारखे असं अनेक वेगळे कारण जरी मिळाले तरीसुद्धा स्मशानामध्ये, डोंगरामध्ये, वनामध्ये अनेक ठिकाणी धाडसानं ते विहार करत असतात. आणि याच्याद्वारे त्या वस्तिका म्हणजे राहण्याच्या ठिकाणाला त्यांनी ग्रहण करत असतात. म्हणजे सदा ऐसी ही वस्तिका में ठहरते हैं, कायमस्वरूपी अशाच ठिकाणी ते राहत असतात. परंतु पंचम कालामध्ये उत्तम सहनन नाही किंवा उत्तम सहनन नसल्यामुळं आणि
समाज आपला आता कमी प्रमाणात राहिलेला आहे. त्यासाठी जिथं समाज आहे, जिथं धार्मिक लोक आहेत, अशाच ठिकाणी मुनिराज, चतुर्वेदी संघ आदी राहत असतो. आता पंचमकालाच्या अपेक्षेने म्हणा किंवा सहनन कमी असल्यामुळं आता मुनिराज जिथं समाज आहे, मंदिर आहे किंवा जिथं ध्यान स्वाध्याय आदी जिथं होईल अशाच ठिकाणी मुनिराज वर्तमानामध्ये राहत असतात. अत्यंत निर्भय और नरसिंह वृत्ति को धारण करने वाले वे महामुनिराज रात्रि में पहाड़ों की गुफा आदि अत्यंत एकांत स्थान में रहते हुए तथा सिंह, व्याघ आदि अत्यंत दुष्ट जीवों के भयंकर और भीषण शब्दों को अत्यंत समीप से ही सुनते हुए भी अपने ध्यान से रंच मात्र भी चलायमान नहीं होते हैं. असे हे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता नरसिंह, नर म्हणजे मनुष्य, सिंह हा प्राणी आहे, परंतु ज्या मनुष्यामध्ये सिंहासारखं धाडस आहे, सिंहासारखं धाडसाने जे विचरण करत असतात, अशी अतिशय नरसिंहासारखे महामुनिराज रात्रीमध्ये डोंगरावर, गुफेमध्ये अशा एकांत स्थानामध्ये राहत असतात की ज्याच्यामध्ये हिंसक प्राण्यांचा आवाज, अत्यंत दुष्ट अशा क्रूर प्राण्यांचा भयंकर असा आवाज कानाने त्यांनी स्पष्ट ऐकत असतात. आणि अशा या एकांत स्थानामध्ये कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता, थोडेही चलायमान न होता, जसं एखाद्या वेळेला तुम्हाला रात्रीच्या वेळेला रात्री लाईट गेली आणि एकदम तुमच्या घराच्या जवळ कुत्रं ओरडलं, मांजर ओरडलं किंवा काहीतरी भांडी पडली, तर तुम्ही काय करतायचा? घाबरताय, भीताय, ओरडताय. आणि अशा अंधारावेळी तुमच्या जवळ एकदम येऊन काहीतरी पडलं तर काय करता तुम्ही? भिवून पाळायला चालू करताय. परंतु असे मुनिराजे आहेत की चारी बाजूनं हिंसक प्राणी आहेत, आवाज स्पष्ट, रात्री आवाज ओरडलेला स्पष्ट आवाज येत आहे, किंवा ध्यानामध्ये मग्न असताना एखादे हे कुठलं तर झाडाचं बुंदा आहे, दगड आहे असं समजून येऊन प्राणी त्यांची शरीराचे खाज खुजवण्यासाठी, शरीराची त्यांची वेदना नष्ट करण्यासाठी ह्या मुनिराजांच्या जवळ येऊन घासतात, शरीराचं घर्षण करतात, डोक्यानं मारलं जातं. अशा अनेक प्रकारचं उपसर्ग म्हणा किंवा दुःख आदी देत असतात. पर्वत के समान वे विशाल निश्चल ही बने रहते हैं. अशा पर्वतासारखं चलायमान न होता अत्यंत स्थिर राहतात. करोड़ों महा उपद्रव होने पर भी जो अपने मन में कभी चंचलता धारण नहीं करते, ऐसे चतुर मुनिराज भगवान जिनेन्द्र देव की आज्ञा पर अटल श्रद्धा रखते हुए पर्वतों की गुफा में ही निवास करते हैं. असे अनेक करोडो उपद्रव किंवा उपसर्ग होत असतात आणि अशा अनेक उपसर्ग संकट आदी होत असताना सुद्धा मन वचन कायेने कुठल्याही प्रकारे चंचलता न करता मनगुप्ती, वचनगुप्ती, कायगुप्ती याच्यामध्ये स्थिर राहून असे चतुर मुनिराज भगवान जिनेंद्र देवांची आज्ञेमध्ये एवढं अटल श्रद्धा ठेवून पर्वतावर किंवा वनामध्ये आधी निवास करत असतात. उपसर्ग 10 प्रकारचे होत असतात.
किती प्रकारचे? 10 प्रकारचे. मनुष्य, पुरुष, स्त्री, नपुंसक. कुठले किती सांगले? पुरुष, स्त्री, नपुंसक 3 झाले. असे 2 गतीमध्ये पकडायचे. मनुष्य गतीमध्ये हे 3 वेद, तिर्यंची गतीमध्ये हे 3 वेद आणि देवगतीमध्ये 3 काय 2 वेद. कुठले? नपुंसक आणि देव. हां, पुरुषवेद आणि स्त्रीवेद. एकूण किती झाले? 8 झाले. राहिले किती? आता 2 राहिले. हे झाले चेतनकृत 8 प्रकारचे आणि 2 प्रकारचे अचेतनकृत. एक आहे अचेतनमध्ये अंतरंगमध्ये रोग आदी उत्पन्न होणे. ताप आलं, सर्दी आलं, कर्करोग आलं, कुष्ठरोग आलं किंवा अनेक प्रकारचे शरीरामध्ये अनेक रोग आहेत. वेगवेगळ्या अवयवाचे वेगवेगळे रोग आहेत. आणि अचेतनमध्ये बाह्य अचेतन, अचानक अतिवृष्टी झाली, अनावृष्टी झाली, वीज कोसळलं, वीज पडलं, झाड पडलं किंवा डोंगराच्या कडेला आधी असेल तर डोंगर कोसळणे. आता तुम्ही पावसाळ्यामध्ये ऐकतासा किंवा टी व्हीवर आधी पाहता तुम्ही की अचानक डोंगर आधी कोसळलं, बर्फ आधी पडलं. याच्यामध्ये अचेतनकृत नैसर्गिक उपसर्ग असं 10 प्रकारचे उपसर्ग. मनुष्यगतीमध्ये स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद. स्त्रियांची गतीमध्ये स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद. देवगतीमध्ये स्त्रीवेद, पुरुषवेद. हे 8 झाले. आणि हे झाले 8 मध्ये चेतनकृत उपसर्ग. आणि अचेतनकृत उपसर्गामध्ये एक आहे अंतरंगमध्ये रोगराई आदी आणि दुसरा आहे नैसर्गिक उपसर्ग, वीज पडणे, अतिवृष्टी, अनावृष्टी. काही वेळेला मुनिराज नदीच्या काठाला राहिलेले असतात. अचानक रात्री मोठा पाऊस आल्यानंतर एकदम पूर येतं. त्या पुरामध्ये वाहून गेलेले असेही प्रतमानामध्ये कथा मिळतात. बर्फवृष्टी होणे किंवा डोंगर आदी कोसळणे. असे अचेतनमध्ये अंतरंग आणि बहिरंग 2 पकडायचे. अशा या 10 प्रकारच्या उपसर्गामध्ये जे सहन करतात त्या ध्यानामध्ये लीन होतात. आणि कित्येक वेळा असे अनेक मुनिराज होऊन गेलेत की उपसर्ग सहन करत करत त्यांनासनी केवळज्ञान प्राप्त झालं. जसं पार्श्वनाथ भगवान संवर जातीचा देवानी काय कमटाने उपसर्ग केला का नाही? कमट म्हटलं की मग मरुभूती नाव घ्यायला पाहिजे तिथं. कारण मरुभूती आणि कमट हे सख्खे दोघे भाऊ होते. परंतु ज्यावेळी पार्श्वनाथ मुनिराज होते, पार्श्व मुनिराज होते, त्यावेळी त्यांचे भाऊ म्हणजे पूर्वभावातले भाऊ ज्योतिष देवातील संवर जातीचा देव होते. त्यांनी उपसर्ग होते. मग संवर जातीच्या देवानं म्हणा उपसर्ग केला किंवा देशभूषण कुलभूषणांच्यावर एखादे देवानं उपसर्ग केला. अशा अनेक देवकृत, मनुष्यकृत, त्रियंचकृत अनेक प्रकारचे उपसर्ग होऊन त्याला सहन करत केवळज्ञान प्राप्त झालं. उपसर्गच होते असं काय सांगू शकत नाही. काही वेळेला उपसर्गाच्याद्वारेही होऊ शकतं. अंतकृत केवली म्हणजे काय आहे? केवलज्ञान झाल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये लगेच मोक्ष होणे. मग ते उपसर्गाच्याच द्वारे अंतर्कृत केवली होतात असं पण नाही. केवलज्ञान झाल्यानंतर लगेच अंतर्मुहूर्तात मोक्ष प्राप्त होणे.
सदा ध्यान और अध्ययन में लगे रहते हैं, लगे रहने वाले तथा दिन रात जागने वाले और प्रमाद रहित जितेंद्रिय वे मुनिराज निद्रा के वश में कभी नहीं होते. कायमस्वरूपी ध्यान आणि अध्ययनमध्ये लीन राहणारे, त्याच्यामध्ये मग्न असणारे आणि रात्रंदिवस जे जागर राहतात, कुठल्याही प्रकारचं प्रमाद करत नाहीत, ज्यांनी निद्रावर विजय मिळवलेला आहे. कशावर? निद्रावर विजय मिळवलेला आहे. प्रमादरहित जितेंद्रिय. प्रमाद कशाला म्हणायचं? आळसला प्रमाद म्हणायचं. आतापर्यंत मी 2-3दा सांगितलं इथं. आळशी त्याला म्हणायचं जो कुठल्याही प्रकारचं काम करत नाही. आळशी त्याला म्हणायचं जो कुठल्याही प्रकारे काम करत नाही. तुम्ही बघणार सर, बघा तुमच्या घरातल्या एकाला कोणाला तर सांगून कुठलंही काम सांगितला हो म्हणतोय, तिथंच बसतोय, काहीच काम करत नाही. आणि प्रमादी व्यक्ती, अशा व्यक्तीला जर धार्मिक काय तर काम सांगितलं तर धार्मिक कार्य करत नाही, परंतु पाप कार्य काय तर सांगितलं लगेच करतो. प्रमादी व्यक्ती पापक्रिया करत असतो परंतु पुण्य कार्य करत नाही. पुण्यापासून तो लांब असतो. परंतु प्रमाद सोडून जितेंद्रिय स्पर्श रस गंध वर्ण कर्ण आदी ह्या 5 इंद्रिय आणि मन यांच्यावर ज्यांनी विजय मिळवलेला आहे, निद्रेला वशीभूत केलेला आहे, म्हणजे झोप घेत नाही, जरी घेतले तर अल्पमात्र झोप घेतात, असे ते मुनिराज. वे मुनिराज पहाड़ों पर ही पर्यंकासन, अर्धपर्यंकासन वा उत्कृष्ट वीरासन धारण कर वा हाथी की सूंड के समान आसन लगाकर अथवा मगर के मुख का सा आसन लगाकर अथवा कायोत्सर्ग धारण कर वा अन्य किसी आसन से बैठकर अथवा एक करवट से लेकर अथवा अन्य कठिन आसनों को धारण कर पूर्ण रात्रि बिता देते हैं. कुठले कुठले सांगितले बघा आसन. पर्यंकासन म्हणजे पद्मासन. पर्यंकासन, पद्मासन. अर्धपर्यंकासन, अर्धपद्मासन. उत्कृष्ट वीरासन. आता वीरासन कसं आहे मला काय माहिती नाही. वीरासन धारण कर, हाथी की सोंड के समान आसन लगा कर. जसं हाती उभा राहिल्यानंतर सोंड जसं खाली लोंबकळत असतं किंवा हाती जसं एखाद्या वेळेला ते तोंड वर करते, सोंड वर करतं, तसं वेगवेगळ्या आसनामध्ये हात वर करून सोंडे समाने हात वर करून मगर के मुख का सा आसन लगाकर. जसं मगर बसल्यानंतर, म्हणजे मगर काय बसतं म्हणजे काय आडवंच असते सोडा, परंतु मगराचं जसं तोंडवर असते तसं, म्हणजे कसं असा हात ठेवून. आता हे मॅडम बसल्यात बघा, मॅडम बसल्यात बघा, इथं पाय मागं करायचं, पोटावर झोपायचं आणि असा हात करून झोपायचं. जसं तुम्ही एखादा टी व्ही बघत झोपताय बघा कसं, अशा प्रकारे रात्रभर झोपायचं. खरं नुसतं तात्पुरतं 5-10 मिनटं तसं नाही, रात्रभर. त्याला मगरासन म्हणतात. आता बघा कोण काय करत आहे.
अथवा अशा अनेक प्रकारे आसन लावून किंवा कायोत्सर्ग खडगासनमध्ये जसं बाहुबली भगवान उभा राहिलेले आहेत अशा खडगासन आसनामध्ये वा अन्य किसी आसन से बैठकर म्हणजे वेगवेगळ्या आसनामध्ये कुक्कुडासन आलं. कुक्कुडासन म्हणजे कोंबड्यासारखं बसणे. आता मी काय तुम्हाला दाखवणार नाही इथं कसं बसायचं आहे ते. हां नाही उभारून जाऊ शकतोय खरं. अनेक वेगवेगळे आसन आहेत ते मी दाखवू शकत नाही. जसं बसलेलं आहे परंतु मागचा भाग तुम्ही टेकलेला नाही. अथवा एक करवट से लेटकर एका अंगावर झोपणे अथवा अन्य कठिन आसनों को धारण कर पूर्ण रात्र बिता देते हैं. धनुष्याकार आहे, दंडाकार आहे, एक करवट आहे. वेगवेगळ्या आसनामध्ये झोपणे, उभा राहणे, बसणे अशाद्वारे रात्री शरीराला काय क्लेशच्या माध्यमातून शरीराला क्लेश देऊन कर्माची निर्जरा करतात. ही गाथा मोठी आहे. आले आता संपत आले. वस्तिका शुद्धि को धारण करने वाले वज्र ऋषभ नाराज सहनन को धारण करने वाले. लक्ष द्या इकडं. वस्तिका शुद्धी याला धारण करणारे वज्र ऋषभ नाराज सहनन म्हणजे अतिशय उत्तम सहनन जे एक नंबरचं सहनन आहे. सहनन को धारण करने वाले और मोक्ष मार्ग में निवास करने वाले जे मोक्ष मार्गामध्ये सतत राहत असतात. वे मुनिराज अपने श्रेष्ठ ध्यान की सिद्धि के लिए सैकड़ों उपसर्ग आ जाने पर, अग्नि लग जाने पर तथा महापरिशों के समूह आ जाने पर भी भयानक जीवों से भरे हुए भयंकर और अत्यंत घोर दुष्कर वन में ही निवास करते हैं. अशा या उत्तम सहननाला धारण केलेले असे महामुनिराज वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे डोंगर, गुफा, कंदरा, दरी, ग्राम, करवट, मट्टंब, द्रोणमुख असे वेगवेगळे स्थान आहेत. अशा या स्थानामध्ये कर्माच्या निर्जरासाठी, ध्यानाची एकाग्रतेसाठी अशा अनेक कारणांनी मोक्ष मार्गामध्येच निवास करत असतात. त्या मोक्ष मार्गाला सोडून अन्यत्र कुठेही जात नाहीत. असे मुनिराज श्रेष्ठ ध्यानाच्या सिद्धीसाठी शेकडो अनेक प्रकारचे उपसर्गाला सहन करून अग्नि लग जाने पर, जसं विष्णुकुमारांनी संकट दूर कुणाच केलं? अकंपनाचार आदी 700 मुनिराजांच्यावर. किंवा गजकुमाराच्या डोक्यावर शेगडी ठेवली. असे अग्नी जरी लागलं तरी सुद्धा तिथं भयभीत होऊन त्यांनी पळून गेले नाहीत. तिथंच उपसर्ग समजून त्यांनी ध्यानामध्ये एकाग्रचित राहिले. अशा महान उपसर्गाला आणि परिशांना 22 प्रकारचे परिशह आणि 10 प्रकारचे उपसर्ग यांना सहन करत अशा भयंकर जीवांच्या उपसर्गांच्या द्वारे कर्माची निर्जरा करत असतात. आणि अशा भयंकर उपसर्ग होत जरी असताना त्यांनी त्याच्यामधून चलायमान झालेले नाहीत. अत्यंत घोर दुष्कर अशा वनामध्ये, पर्वतामध्ये आधी राहत असतात. ह्या प्रकारे असे महामुनिराज वीतराग मुनी अत्यंत शुद्ध आणि
सुरुवातीला वर सांगितलेलं ह्या प्रकारे विषम वस्तिका म्हणजे जिथं प्रत्येक ठिकाणी अनुकूलता मिळत नाही, प्रत्येक ठिकाणी अनुकूलता मिळत नाही, जिथं प्रतिकूल परिस्थिती आहे, नैसर्गिक आहे, अति थंडी, अति उष्ण, अतिवृष्टी, हे वातावरणाचं किंवा वेगवेगळ्या जीवांच्या अपेक्षेनं उपसर्ग म्हणा, वातावरण म्हणा, रोगराई असेल, अशा प्रतिकूल अवस्थामध्ये राहत विहार करत कर्माची निर्जरा करत अशा ह्या शुद्ध वस्तिका याला ग्रहण करतात. आश्रय लेते हैं उन्हीं के शुद्ध वस्तिका होती है. उपसर्ग आदी किंवा कुठल्याही प्रकारची बाधा नको म्हणून एकाच ठिकाणी कुठं राहत नाहीत. हां, स्वाध्यायाच्या निमित्तानं किंवा चातुर्मासाच्या निमित्तानं एका ठिकाणी राहणे ही गोष्ट वेगळी आहे, किंवा संलग्नाच्या निमित्तानं असो, किंवा महापूजा आराधना किंवा विशिष्ट असं काय कोणतं तरी कार्य असेल तर अशाच काही निमित्ताने एका ठिकाणी जास्त काळ राहू शकतात. जिथं राग द्वेष विकल्प कुठल्याही प्रकारे संक्लेश परिणाम होणार नाहीत असेच काही जण राहू शकतात, परंतु राहणारच असं नियम नाही. अशा प्रकारे शुद्ध वस्तिका कोण धारण करू शकतं तर जे उत्तम सहनन वज्र वृषभ नारा सहननधारी आहेत, जे उपसर्गांना आधी सहन करतात किंवा कुठल्याही प्रकारे उद्गम उत्पाद आदी या दोषांच्या पासून रहित शुद्ध वस्तिकामध्येच मुनिराज राहतात असतात. असेही शक्ती आम्हालाही प्राप्त हो आणि अशाच प्रकारे कर्माची निर्जरा करून आम्हीही कालांतरानं मोक्षाची प्राप्ती करून घेऊ आणि आपणही असंच कर्माची निर्जरा करून मोक्षाची प्राप्ती करून घ्यावे ही मी भावना ठेवतो. जय बोलो महावीर भगवान की